बातमी समोर येते राज्यातील हवामानासंदर्भातली। राज्यात 14 ऑक्टोबर पासून पाऊस सक्रिय होण्याची चिन्ह आहे। 14 तारखेला राज्यातील 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय। पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हे, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे। राज्यामध्ये दिवाळीच्या सुमारास पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच वर्तवली होती। दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14, 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरात तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 14 ऑक्टोबर रोजी सामान्यतः आकाश राहण्याची शक्यता आहे, तर संध्याकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ होईल। मुंबईतील कमाल तापमान तब्बल 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं राहील। कोकणामध्ये मुख्यतः कोरडं हवामान पाहायला मिळेल। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली या 2 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी येलो अलर्ट दिलाय, तर कोल्हापूर आणि कोल्हापूरचा घाटभाग, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये सामान्यतः आकाश राहणार आहे। अहिल्यानगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या 3 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय, तर उर्वरित जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। विदर्भातील सर्वाधिक 6 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे। दरम्यान राज्यामध्ये पुढील 3 दिवस पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे। 14, 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची सुरक्षितता निश्चित करावी आणि असं आवाहन करण्यात आलेलं आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून परतलेला असून ऑक्टोबर हीटचा ताप कायम आहे। यातच राज्यात पावसाला पोषक हवामान असून आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। पुणे जिल्ह्यात सोमवारी 32.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले। आज पुणे जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली। यावेळी कमाल तापमानाचा पारा 33 अंशावरती असेल। मागील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 31.7 अंश सेल्सिअस इतकं राहिले। आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे। यात हवामान विभागाकडून असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। यावेळी कमाल तापमान 31 अंशावरती असेल। कोल्हापूरसह घाटमाथ्यावर विजांसह गडगडाटी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यावेळी कमाल तापमानाचा पारा 32 अंशावरती राहिलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांना विजांसह पावसाची शक्यता पुढील 24 तासांसाठी वर्तवण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातील पारा वाढत असून तापमान 30 पार राहत आहे। सांगलीत देखील विजांसह पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा येलो अलर्ट IMDने व्यक्त केलाय।